नमस्कार मंडळी. हिंदवी स्वराज्याशी गद्दारी करत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत गद्दारी करत गणोजी कान्होजी यांनी आंबाघाटची वाट मुकरब खानला दाखवली होती, ज्यामुळे धोक्याने औरंगजेबला छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करणे शक्य झाले. परंतु छावा चित्रपटामध्ये न दाखवलेलं एक महत्त्वाचं पात्र म्हणजे रायप्पा महार. छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलेली बातमी ऐकून तळपायाच्या मस्तकात जाऊन लाखोच्या मुघल सैन्यांना एकटे भिडणारे रायप्पा महार. तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असेल की कोण होते रायप्पा महार. रायप्पा महार यांचं मूळ गाव कोणतं, छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांची मैत्री नेमकी कशी होती, औरंगजेब पर्यंत रायप्पा महार नेमके कसे पोहोचले आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्याकरता रायप्पा महार यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढून स्वतःचे बलिदान कसे दिले, त्यामागील नेमकी गोष्ट काय आहे माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. रायप्पा महार यांचं मूळ गाव तुळापूर मधील तव नावाचं गाव, परंतु आता तव नावाचं हे गाव मुळशी तालुक्यातल्या वरजगाव धरणाच्या पाण्यामध्ये बुडालेली आहे. तर छत्रपती संभाजी महाराज आणि रायप्पा महार यांची नेमकी मैत्री कशी होती? रायप्पा हे बालपणापासूनच छत्रपती संभाजी महाराज यांचे मित्र होते, म्हणजेच बालमित्र होते. रायप्पा लहानपणापासून शंभूराजांसोबत सावलीप्रमाणे राहायचे. त्यांच्या अनेक पराक्रमांमुळे त्यांची नेमणूक शंभूराजांचे अंगरक्षक म्हणून झाली होती आणि अवघ्या 13व्या वर्षी शंभूराजांनी रायप्पा यांचा दरबारामध्ये सत्कार घडून आणला होता. आता शंभूराजांना संगमेश्वर मध्ये कैद केल्यानंतर मुकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आले. शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडासा वेळ लागला, परंतु ही बातमी जशीच रायगडावर पोहोचली तेव्हा सर्वजण तणावात आले. त्यानंतर संताजी, धनाजी, खंडोजी आणि स्वतः रायप्पा महार आणि त्याचप्रमाणे स्वतः महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज यांना नेमके कसे सोडवायचे यासाठी विचार करू लागले आणि अखेर महाराणी येसूबाई यांच्या आज्ञेवरून 7 ते 8 हजारांची फौज तयार झाली. परंतु औरंगजेबच्या 5 लाख फौजेचा सामना नेमका कसा करायचा हा त्यांच्या समोर पडलेला सर्वात मोठा प्रश्न होता. इतक्यात रायप्पा महार उठले आणि महाराणी येसूबाई यांची परवानगी घेत, आता तरी आम्हाला अडू नका, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं ते आम्ही आमचं पाहू, आणि असे बोलून रायप्पा महार रायगडाचा आणि येसूबाई यांचा निरोप घेऊन बहादूरगडाच्या दिशेने निघाले. बहादूरगडाच्या जवळपासची सर्व गाव औरंगजेबच्या धास्तीने गबगार पडली होती, परंतु रायप्पा महार बिलकुलही मागे हटणार नव्हते. त्यांना काहीही झालं तरी बहादूरगडापर्यंत पोहोचायचेच होते. आता रायप्पा महार यांना बहादूरगडाच्या मार्गावर बिस्ती लोकांशी गाठ पडली. आता बिस्ती म्हणजे नेमकं काय? बिस्ती लोक म्हणजे चामड्याच्या पिशवीमधून पाणी घेऊन जायचं आणि फौजेतील लोकांना ते पाणी पाजायचं, असं या बिस्ती लोकांचं काम असतं. त्यांचा तो व्यवसाय असतो. आणि रायप्पा महार यांच्या लक्षात आले की हीच मोठी संधी आहे महाराजांपर्यंत पोहोचायची. त्यांनी कोणाकडून तरी चामड्याची पिशवी मागितली आणि त्या बिस्ती लोकांमध्ये ते सामील झाले. आणि नेमकं त्याच दिवशी त्या पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराकडून निरोप आला आणि जे पथक आत किल्ल्यामध्ये जाणार होते त्या पथकामध्ये रायप्पा महार सामील झाले. अशाच एका दुपारी सैन्यांना चामडीच्या पिशवीमधून पाणी पाजत असताना रायप्पा महार यांच्या कानावर काही शब्द आले. कोणाची तरी धिंड काढण्यात आलेली आहे, छावणीमध्ये गोंधळ सुरू झालेला आहे. त्यानंतर मग सर्वजण गडबडीने त्या दिशेने धावत गेले. रायप्पा महाराने मराठा संभा असे जेव्हा शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या कानामध्ये गरम तेल ओतल्याप्रमाणे झालं आणि त्यानंतर रागाने लाल झालेले रायप्पा महार त्या दिशेने धावत गेले. छत्रपती संभाजी महाराज यांना साखळ दंडेत अडकलेलं पाहून रायप्पा महार यांचे भान सुटले. ते तसेच एकटेच लाखोच्या मुघल सैन्यांवर धावून गेले. त्यांनी क्षणातच तेथल्या तेथे 2 अंमलदारांना कापून देखील काढले आणि या हल्ल्यामध्ये औरंगजेब देखील हादरून गेला होता. आणि रायप्पा महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे साखळ दंड तोडण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न करताना रायप्पा महार यांच्यावर मुघल सैनिकांनी अनेक वार केले आणि रायप्पा महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये वीर मरण आले. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे जिवलग मित्र रायप्पा महार यांची ही साध्या सरळ सोप्या भाषेमधील आणि संक्षिप्त रूपामधील ही गोष्ट जर का तुम्हाला आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.